दिवाळीमध्ये या स्वागताच्या सगळ्या सोहळ्यामध्ये आपण बघतोय की सुयोग्य मान द्या, सर्वत्र स्थान द्या असं म्हणत काही आपल्या तृतीयपंथी भगिनी देखील सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. काही नमस्कार. चला चालता चालता बोलूयात हे आपण. काय मग कसं वाटतं आजच्या सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी होता? माझ्या गुढीपाडव्या शुभावरती आम्हाला असं वाटतं की आमच्या नवीन जीवनाला नवीन सुरुवात झाली आहे म्हणून. होय ना? होय. काय शुभेच्छा तुम्ही व्यक्त करताय? सर्वांना इन्फ्युजन हवं आहे. आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना इन्फ्युजन हवं आहे. बर आजच्या या रॅलीमध्ये काय म्हणजे तुमचा नेमका हेतू काय सहभागी होण्याचा या? आमचा हेतू आहे आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. आज आपली मराठी संस्कृतीची सुरुवात आहे. आज पाडवा म्हटलं तर आज जसं समाजात आम्हाला वंचित ठेवलेलं आहे तर आमची हीच समाजाला विनंती आहे की आम्हाला तुम्ही एकत्रित सामावून घ्या. आम्ही सुद्धा मनुष्य आहोत. आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला तुम्ही एकत्रित घेऊन आज ही आपली संस्था आम्हाला एकत्रित घेऊन चालली. आम्हाला पुढे करते. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आम्हाला पुढे आता भरपूर सवलती मिळणार आहेत आमच्यासाठी आणि भरपूर काही काम होणार आहे आणि या ठाणे शहरात आमच्या किन्नर समाजाचा उद्धार होणार आहे हे आम्हाला आशा आहे. बिलकुल नाही म्हटलं तरी नर आणि नारीचं हे रूप एकत्रित रूप आहे. या रूपाला देखील खरं तर या सोहळ्याच्या निमित्ताने झाला पाहिजे. आम्हाला असं सहभाग झालेला आम्ही आहोत की आम्ही या तिघी जणांनी त्या समाजामध्ये आम्ही आम्हाला स्थान मिळालं पाहिजे यासाठी आम्ही तिघी जणी मिळून लघु उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्रिशक्ती पापड लघु उद्योग हा आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला समाजाने चालू केलेलं आहे. सपोर्ट पाहिजे त्यासाठी आम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत की आम्हालाही सपोर्ट करा. आम्हालाही बिझनेस करण्यासाठी आम्हालाही पुढे येण्यासाठी छोटा चालू केलंय पण तुम्ही असल्यावर कारण आम्ही मोठा चालू करू. बरोबर आणि जे आम्ही रस्त्यावर दिसताय ते दुकानामध्ये दिसताय ते तिकडे नाही दिसतात. म्हणजे आम्ही पण स्वतःचं काहीतरी करतो. म्हणजे टाळीचा हात जो आहे आशीर्वाद देत असताना रोजगारही निर्माण करू शकतो का? रोजगारही तुम्ही निर्माण करू शकता. आम्ही तुम्हाला करू शकतो पण तुम्ही सुद्धा रोजगार आम्हाला देऊ शकता. जरुरी नाही की टाळी वाजवली आणि तुम्हाला आशीर्वाद मिळाला. तर आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये आय वॉन्ट जॉब. आजकालच्या जमान्याच्या हिशोबाने आम्ही स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट भारतामध्ये राहतो तर तसंच आम्हालाही सुद्धा असं वाटतं की सर्व ठिकाणी समानता मिळावी. लोकांनी आम्हाला सर्वसामान्य विचारू नका. यांच्यामध्ये काही कॅटरर्स आहेत, काही रिक्षा चालक आहेत, काही ब्युटिशियन आहेत. तर प्रत्येकाला जसं आपण बाकीच्या मेल आणि फिमेलला आपण इन्क्लूड करतोय तसं कृपा करून या आपल्या ट्रान्सजेंडर म्हणजेच आम्ही त्यांना इन्क्लूड करा. समाजाला कळकळीची विनंती आहे. म्हणजे या आहेत मंगलमूर्ती, या आहेत खरं तर नर आणि नारीचं एकत्रित स्वरूप जे या सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देत असताना सांगताय. आम्ही देखील तुमच्यातले आहोत. आमचं देखील तुमच्यात स्थान आहे.